दुष्काळाच्या मातीतून उभा राहिलेला जागतिक उद्योग सम्राट. सोलापूरच्या प्रिसिजन कॅम्पशॉपची प्रेरणादायी यशोगाथा. एक असा जिल्हा ज्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर प्रखर ऊन, पाण्याची टंचाई आणि संघर्षमय जीवन उभं राहतं. एक असं शहर ज्याची ओळख एकेकाळी सोलापुरी चादर आणि गगनाला भिडणाऱ्या सूतगिरण्यांमुळे होती, पण काळ बदलला, गिरण्या बंद पडल्या, हजारो कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला आणि सोलापूरच्या औद्योगिक अस्तित्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र याच संघर्षमय भूमीतून एका उद्योगाने केवळ स्वतःचं नव्हे तर संपूर्ण सोलापूरचं नशीब बदललं. आज भारतासह जगभर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या त्या उद्योगाचं नाव आहे प्रिसिजन कॅम्पशॉप्स लिमिटेड. अवघ्या 3 दशकापूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक औद्योगिक नकाशावर सोलापूरचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारा ठरला आहे. वाहन उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या कॅम्पशॉप्सच्या निर्मितीत प्रिसिजनने भारतात नेतृत्व मिळवलंच, पण जगातील अनेक नामांकित वाहन कंपन्यांचा विश्वासही संपादन केला. या यशामागे आहे संस्थापक यतीन शहा आणि डॉक्टर सुहासिनी शहा यांची दूरदृष्टी, कठोर परिश्रम, धाडसी निर्णय आणि गुणवत्तेवर असलेला अढळ विश्वास. एका कल्पनेने बदलला इतिहास. यतीन शहा हे इंजिनियर नव्हते, मात्र नवीन काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. वडिलांच्या फाउंड्री व्यवसायात काम करत असताना वाहन उद्योगासाठी कॅम्पशॉप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात रुजली. त्या काळात भारतात कॅम्पशॉप्स बनवणारी केवळ एकच कंपनी होती. देशातील वाहन उद्योग परदेशावर किंवा एका उत्पादकावर अवलंबून होता. 1991च्या आर्थिक उदारीकरणानंतर वाहन उद्योगात मोठी संधी निर्माण होणार हे ओळखून यतीन आणि सुहासिनी शहा यांनी 1992 मध्ये प्रिसिजन कॅम्पशॉपची स्थापना केली. त्याकाळी सोलापूरमध्ये प्रशिक्षित अभियंते, मशीन ऑपरेटर्स, तांत्रिक तज्ज्ञ किंवा आधुनिक औद्योगिक सुविधा जवळजवळ नव्हत्याच. पण अडचणींना शरण न जाता यतीन शहा यांनी देशभर फिरून तज्ज्ञांची मदत घेतली, बाजारपेठेचं सखोल सर्वेक्षण केलं आणि ठाम नियोजनासह उद्योगाची मजबूत पायाभरणी केली. 1994 मध्ये उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला महिंद्रा ट्रॅक्टर्ससाठी कॅम्पशॉप्स तयार करण्यात आले. त्यानंतर सोनालिका, न्यू हॉलंड, टाटा, मारुती, फोर्स मोटर्स यासारख्या भारतीय कंपन्यांचा विश्वास मिळाला. 1998 मध्ये रतन टाटा यांच्या महत्वाकांक्षी टाटा इंडिकासाठी कॅम्पशॉप्स तयार करण्याची संधी मिळाली आणि प्रिसिजनने प्रवासी वाहन क्षेत्रात दमदार प्रवेश केला. यानंतर जनरल मोटर्स, फोर्ड, BMW, मर्सिडीज बेन्झ यासारख्या जागतिक ब्रँड्सनीही प्रिसिजनवर विश्वास दाखवला. सोलापूरहून जगभर भारतीय कंपनीवर सुरुवातीला परदेशी कंपन्यांचा विश्वास बसत नव्हता, पण यतीन शहा यांनी हार मानली नाही. इंग्लंडमधील जी क्लान्सी कंपनीसोबत भागीदारी करत अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवलं आणि त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडले. यानंतर कंपनीने चीनमध्येही उत्पादन सुरू केलं. पुढे जर्मनी आणि नेदरलँड्समधील कंपन्यांचं अधिग्रहण करून प्रिसिजनने जागतिक विस्ताराला नवी गती दिली. आता प्रिसिजन इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने देखील सुरू झाली आहे. काळाची गरज ओळखत प्रिसिजनने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही मोठी झेप घेतली. डिझेल वाहनाचं इलेक्ट्रिक वाहनामध्ये रूपांतर करण्याचं अत्याधुनिक तंत्रज्ञान कंपनीने आत्मसात केलं आहे. भारतातील पहिली मिड साईज इलेक्ट्रिक बस विकसित करण्यासह लाईट कमर्शियल इलेक्ट्रिक वाहनांवरही कंपनी वेगाने काम करत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांसाठीही इलेक्ट्रिक तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरू आहे. आज प्रिसिजनमध्ये दर महिन्याला 10 लाखाहून अधिक कॅम्पशॉप्स तयार होतात. कंपनीची वार्षिक उलाढाल शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून जगातील प्रमुख वाहन उत्पादक तिचे ग्राहक आहेत. सुमारे 1800 कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत आणि त्यापैकी बहुतांश कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोजगारासाठी पुणे मुंबई गाठण्याची वेळ अनेक तरुणांवर येऊ नये यासाठी प्रिसिजनने
स्थानिकांना संधी दिली आहे. उद्योगासोबत सामाजिक बांधिलकी जपत प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, शाश्वत विकास, कला, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ई लर्निंग, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रकल्प, डायलिसिस मशीन, सरकारी रुग्णालयातील सुविधा, सौर ऊर्जा प्रकल्प, वाचन संस्कृती, शास्त्रीय संगीत, साहित्यिक चर्चा अशा अनेक उपक्रमातून प्रिसिजन समाजाशी असलेलं आपलं नातं जपत आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि औद्योगिक मरगळ अशी ओळख असलेल्या सोलापूरला आज जागतिक उद्योग विश्वात मानाचं स्थान मिळवून देण्यात प्रिसिजन कॅम्पशॉपचा सिंहाचा वाटा आहे. ही केवळ एका कंपनीची यशोगाथा नाही, ही आहे दूरदृष्टीची, ही आहे गुणवत्तेची, ही आहे जिद्दीची कहाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरच्या मातीवर विश्वास ठेवणाऱ्या दोन स्वप्नवेड्या उद्योजकांनी लिहिलेल्या सुवर्ण इतिहासाची प्रेरणादायी गाथा.